सागाव पंचक्रोशीतील महिलांसाठी खेळ पैठणीचा सन्मान, सौभाग्यवतीचा मान, स्त्री शक्तीचा हा भव्य कार्यक्रम माननीय विजय पाटील आबा युवा मंच मांगलीत यांच्यातर्फे हजारो माता भगिनींच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। राजेश्वरी नाईक यांनी म्हटले की आपल्या घराला घरपण देताना हा प्रापंचिक गाडा सांभाळताना महिला नेहमीच कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पडत असतात। माहेर सासर यातील या भक्कम दुवा असतात। त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन विजय पाटील युवा मंच यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे। याविषयी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय विजय पाटील आबा यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या। सुप्रसिद्ध निवेदिका तेजस्विनी शाह यांनी कार्यक्रमाचा उत्साह वाढवला। या कार्यक्रमासाठी सौ सुनीता देवी, मानसिंगराव नाईक वहिनी, सौ राजेश्वरी रणधीर नाईक वहिनी, सौ तेजस्वी सम्राट महाडिक वहिनी, सागावच्या लोकनियुक्त सरपंच सौ अस्मिता रवी पाटील मॅडम, सौ अश्विनी राजेंद्रसिंह नाईक ताई, सौ काश्मीरा पृथ्वीसिंग नाईक ताई, नगरसेविका ॲडव्होकेट सौ स्नेहा नरेंद्र सूर्यवंशी मॅडम, सौ जयश्री दिलीप पाटील, सौ शीतल शहाजीराव नाईक, सौ विभावरी सागर नाईक, सौ रुपाली जयसिंग पाटील, सौ ऐश्वर्या अजित नाईक, सौ अनिता संजय नाईक, सौ लक्ष्मी अमित कुंभार, सौ अंजली विजय पाटील, सौ प्रतिभा अजय पाटील, सौ डॉक्टर स्मिता सतीश पाटील, सौ अनिता संजय जाधव, सौ माधुरी अजय जाधव, सौ सावली राजेंद्र पाटील, सौ नंदा सुरेश पाटील, सौ संगीता सुनील कांसे, सौ सुनीता वैजनाथ चौगुले, सौ वैशाली सुभाष भुयेकर यांच्यासह सागाव पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। हा कार्यक्रम म्हणजे महिला सक्षमीकरण आणि परंपरेच्या उत्सवाचं सुंदर मिश्रण होता। महिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद पाहून प्रत्येक क्षण अधिक संस्मरणीय वाटला। सागाव येथे महिलांसाठी खेळ पैठणीचा भव्य कार्यक्रम पार पडला। यावेळी सुनीता देवी नाईक, सौ राजेश्वरी नाईक, सौ तेजस्वी महाडिक, सागावच्या लोकनियुक्त सरपंच अस्मिता रवी पाटील आदी उपस्थित होत्या। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।